कसे आहात मित्रांनो? आज मी तुम्हाला कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट सांगणार आहे. एकदा की काय, एक कावळा एका झाडावर बसला होता. त्याच्या चोचीत एक मस्त रसाळ पनीरचा तुकडा होता. तो तुकडा तो कुठून तरी मिळवून आला होता आणि आता तो निवांत बसून तो खाणार होता. तेवढ्यात तिथून एक कोल्हा जात होता. त्याला पनीरचा वास आला. त्याने वर पाहिले तर त्याला कावळा दिसला आणि त्याच्या चोचीत तो स्वादिष्ट पनीर. कोल्ह्याच्या तोंडाला तर पाणी सुटले. त्याने युक्ती लढवली. तो झाडाखाली उभा राहिला आणि म्हणाला, "अरे वा, किती सुंदर कावळा आहेस तू. तुझे पंख किती चमकदार. तुझे रूप तर इतकं देखणं आहे, पण एक सांग, तुझा आवाजही तितकाच गोड आहे का रे?" कावळा कोल्ह्याचे कौतुक ऐकून फुगून गेला. तो विचार करू लागला, आपला आवाज आता तर दाखवलाच पाहिजे. तो गाणे म्हणण्यासाठी चोच उघडतो आणि काय, चोचीतलं पनीर खाली पडतं. कोल्ह्याने ते पटकन उचललं आणि हसत हसत म्हणाला, "कावळे भाऊ, लक्षात ठेवा, जो खोटं कौतुक करतो तो काहीतरी मिळवण्यासाठीच करतो." कोल्हा आपली आशा करून निघून गेला आणि कावळा गप्प बसून राहिला. या गोष्टीतून आपल्याला ही शिकवण मिळते की खोट्या स्तुतीला कधीही बोलू नये. नेहमी हुशारीने वागावे.